पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक घनश्याम कनसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळत त्यांनी कॅन्सरग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक मदत प्रदान केली। मुलुंड चेकनाका परिसरात कार्यरत असलेले कनसे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षांपासून समाजसेवेत सक्रिय आहेत। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या कनसे यांनी यंदाही वाढदिवसाचा उत्सव न साजरा करता समाजकारणाला प्राधान्य दिलंय। दरवर्षी 9 जून रोजी त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला जातो। यामध्ये प्रबोधनपर कीर्तनांचे आयोजन, महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप तसेच अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचा समावेश असतो। यंदाही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत गरजू कुटुंबाला मदतीचा हात दिलाय। त्यांच्या प्रभागातील राजकुमार माने हे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत। ही माहिती मिळताच कनसे यांनी माने कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला। तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आवश्यकतेनुसार भविष्यातही मदतीचं आश्वासन दिलंय। यावेळी बोलताना कनसे म्हणाले, यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत। तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य मानलं जातं। मात्र घनश्याम कनसे यांनी आपल्या कृतीतून 100% समाजकारणाचं दर्शन घडवलंय। त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। सर्वप्रथम म्हणजे आज शिवराज्य अभिषेक दिन आहे छत्रपती महाराजांचा आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीके साहेब यांना अभिप्रेत असलेलं काम ठाणे जिल्ह्यात पहिल्यापासून होत आहे आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते एकनाथजी शिंदे साहेब यांनीही आम्हाला तेच नेहमी शिकवलेलं आहे की त्यांनी नेहमी हे समज दिलेली आहे की त्यांची ही शिकवण आहे की कार्यकर्ता हा विभागात लोकांच्या सेवेसाठी शोभतो, लोकांच्या दारात शोभतो। तसाच हा विषय आहे। आता माझा वाढदिवस 9 जून हा असतो आणि दरवर्षी माझे कार्यकर्ते, माझे हितचिंतक, सर्व शिवसैनिक हे प्रत्येकाच्या कोणी बॅनर लावतं, कोणी म्हणजे सर्व सामाजिक उपक्रमच असतात। बॅग वाटली जाते, छत्री वाटली जाते विद्यार्थ्यांना, कधी कीर्तन असतं इंदोरीकर महाराजांचं, म्हणजे सामाजिक संदेश चांगला जाईल, एक सेवेचा संदेश चांगला जाईल असंच आम्ही या विभागात गेली 20-25 वर्ष झालं काम करतोय आणि तसाच माझा वाढदिवस साजरा होतो। ह्यावेळेला काय झालं, ही फॅमिली माझ्या विभागातलीच आहे आणि अचानक अडचणीत आली की कॅन्सर त्यांना डिटेक्ट झाला, मुलं शिकतायत आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे आमचं असं माझ्या काही सर्व ग्रुपने ठरवलं की वाढदिवस साजरा न करता जी काही वाढदिवसाचा खर्च आहे तो या परिवाराला उपचारासाठी आपल्याला द्यायचा आहे। काय आव्हान कराल? कारण आज तुम्ही वाढदिवस साजरा न करता ही मदत करत आहात, काय आव्हान असेल? आव्हान कसं आहे, वेळ प्रत्येकावर येत असते। आमचा विभागातील राजकुमार माने म्हणून पेशंट आहे, लवकरात लवकर बरा व्हावा, त्यांना परत पूर्ववत त्यांचं कुटुंब व्हावं हाच आमची एक सद्गुरूचरणी इच्छा आहे आणि तेच काम आम्ही पहिल्यापासून करत आलेलो आहे। शिंदे साहेबांची ती शिकवण आहे। आज छत्रपती महाराजांचा हे पण आहे शिवराज्य की बाबा आपली रयत आहे, आपली लोक आहेत आणि हा प्रभाग माझा वॉर्ड आहे ना, मी माझा फॅमिली म्हणून बघितलेला आहे। एवढ्या वर्ष आम्ही काम करतो। आता इथे तुम्ही पाहताय की आमचे खासदार नरेश मस्के साहेब असतील, रवींद्र फाटक साहेब असतील, संजय मोरे साहेब असतील किंवा अशोकबाई आहेत, वैती रामरेपाळे आहेत, आमचे विभाग प्रमुख संजयजी भोसले आहेत, आमचे नगरसेवक आहेत, ते काम करणार। आम्ही सगळे लोकांना कसं जास्त आपल्या राजकारणाच्या समाजकारणाच्या मदतीतून कसा फायदा होईल, त्यांच्या आडी अडचणीला कसं जास्तीत जास्त उभं राहता येईल असा आमचा प्रयत्न असतो। त्यातलाच हा एक पार्ट आहे की बाबा ही फॅमिली माझ्या विभागातली आहे, आज कुठेतरी त्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे। वाढदिवस काय दरवर्षी होत राहणार, पण ही वेळ सारखी येत नाही। त्याच एक फुलाची पाकळी यांना मदत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला। एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज,
कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. कोपरी विभागातील शिवमंदिर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात भाजपा जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या शुभ हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना आवश्यक सुरक्षा साधनांचा संच उपलब्ध करून देण्यात आलाय. तसेच दैनंदिन गरजा लक्षात घेऊन अत्यावश्यक साहित्य संचही प्रदान करण्यात आलाय. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी बांधकाम कामगारांचे समाजाच्या विकासातील योगदान अधोरेखित केले. कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं ही समाजाची जबाबदारी असून अशा उपक्रमांमुळे त्यांना आधार आणि प्रोत्साहन मिळतं असं त्यांनी सांगितलंय. तसेच ओमकार चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं त्यांनी विशेष कौतुक केलंय. कार्यक्रमाचं आयोजन तारामाऊली सामाजिक सेवा संस्था व भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या उपक्रमासाठी सुवर्णा अवसरे, शिवाजी रासकर, मनीषा मालुसरे तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभलेत. यावेळी भाजपा आमदार संजय केळकर, नगरसेवक भरत चव्हाण, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, कैलास म्हात्रे व विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरजू कामगारांच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केलंय. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत ठरणाऱ्या साहित्याचं वितरण केल्याने हा वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. आज भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी ओंकार चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांधकाम कामगारांना की जे वंचित आहे, दुर्लक्षित आहे, कष्टकरी आहे, यांना किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, संपन्न झाला आहे. खरं म्हणजे शासन देखील या बांधकाम कामगारांच्याकडे, त्यांच्या सुविधाकडे कायम लक्ष देत असतं आणि त्यासाठी बांधकाम कामगार मंडळ देखील स्थापन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून शेकडो हजारो कामगारांना विविध त्यांच्या गृहोपयोगी वस्तू ज्या आहेत, साहित्य जे आहे ते त्यांना वाटप केलं जातं. आर्थिक तरतूद जी आहे ती विशेष प्रकारची या शासनाने केली आहे. परंतु ओंकार चव्हाण आणि तारामाऊली भारतीय जनता पार्टी यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम देऊन त्या सगळ्या कामगारांना जे आहे ते ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि या माध्यमातून शहरामध्ये आम्ही सातत्याने या बांधकाम कामगारांना निरनिराळ्या सुविधा ज्या योजना आहेत या योजनांचा लाभ निश्चितपणे करून देत असतो. मी या निमित्ताने ओंकारला शुभेच्छा देखील देईन आणि त्याने जे दिवसभर निरनिराळे उपक्रम केले त्याबद्दल देखील त्याचं मी अभिनंदन करतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बांधकाम कामगारांना आपल्याला काहीतरी देणं लागतं. त्याकरिता आम्ही त्यांचे जे साहित्य आहे ते वाटप करण्याचं काम केलं आहे. इथे आज संजय केळकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती इकडे त्यांनी दर्शवण्यात आली. आज नगरसेवक भरत चव्हाण साहेबांच्या माध्यमाने कोपरीत विविध उपक्रम आम्ही करतच असतो. तसे पुढील काळातही आम्ही सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. मुलुंड येथील मिठागरांच्या जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी घरे बांधण्यास विरोध करण्याकरता रविवारी 7 जून रोजी सकाळी मुलुंडकरांनी जनआंदोलन केलंय. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मिठागर बचाव समितीने या आंदोलनाबाबत मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मुलुंडकर व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय.
धारावी पुनर्वसन प्रकल्पातील विस्थापितांना मुलुंडमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुलुंडमधील नागरिकांनी एकत्र येऊन मिठागरे वाचवा समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून आज जनआंदोलन करण्यात आले. मुलुंडमधील 1 इंचही जमीन विस्थापितांसाठी दिली जाणार नाही असं आश्वासन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी वसाहत उभारण्याचं काम सुरू आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांवर सामाजिक, आर्थिक व पायाभूत सुविधांवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील मिठागराच्या जागेवरील प्रस्तावित गृहनिर्माण आणि त्यातून उद्भवणाऱ्या पर्यावरणीय धोक्यांविरोधात आंदोलन आज करण्यात आलंय. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मुलुंडकर रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलुंड मिठागरे वाचवा समिती मुलुंडतर्फे आज जन आंदोलन करण्यात आलं आहे. आज मुलुंडच्या बाजूला केळकर कॉलेजच्या बाजूला 58 एकरवरती मिठागरे आहेत आणि त्या मिठागऱ्यावरती प्रकल्प येतोय, धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि बांधकाम होणार आहे. तर आमची एकच इच्छा आहे सरकारला सगळ्यांच्या वतीने की हे मिठागरे आहेत, हे मिठागरेच राहावं, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देऊ नका. कारण का हे मुलुंड जे आहे आतापर्यंत जे 2005ला जो फ्लड आला त्या मुलुंडमध्ये पाणी साचलं नव्हतं आणि हीच ती मिठागरे जी आपल्याला जनजीवन वाचवतात आणि हीच ती मिठागरे आपल्याला आपलं संरक्षण करतात. तर आम्हाला सरकारला खूप विनंती आहे या गोष्टीची. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इकडनं रोज बाजूनी जातात, त्यांना आम्ही निवेदन देणार आहे. त्यांच्याकडनं आत्ताच्या घडीला सर्वात संवेदनशील व्यक्ती, गरिबांचा माणूस, लोकांची भावना ऐकणारा माणूस, ग्राउंड लेवलचा माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिमा आहे. तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना हे निवेदन नक्की सांगणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांना नक्की निवेदन सांगणार आहोत की मुलुंडकरांमध्ये कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नका, मिठागरे राहू द्या, मिठागरे वाचवा, मिठागरावरती कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नका. तुम्हाला धारावी प्रकल्प बांधायचा असेल तर मुंबईमध्ये अशा खूप साऱ्या जागा आहेत की त्या द्या. कुठली तरी खाडी बुजवून, मिठागरे बुजवून तुम्ही बांधकाम करू नका, जेणेकरून सर्वसामान्य मुलुंडकरांचं जीवन, मुंबईकरांचं जीवन विस्कळीत होईल. आम्हाला विकास हवा, पण तो विकास कसा पाहिजे, नियोजित पाहिजे. निसर्गाचा वास करू नको, निसर्गाला मारून नकोय. आम्हाला विकास हवाय, विनाश नकोय. तर मुलुंडकरांचा एकच नारा आहे, विकास हवाय पण विनाश करू नकोय. तर आम्ही सगळ्या समितीतर्फे, मुलुंडकर समितीतर्फे आमचे सर्व पक्षीय लोक आहेत, सर्व पक्षीय लोकांनी आंदोलन केलेत. आमचे सत्यावन दळवी आहेत, विलास माने आहेत, रमेश दामणकर आहेत, कैलास पाटील आहेत, दीपक सावंत आहेत. सर्व पक्षातील लोक मिळून आम्ही काम करतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता कुठल्याही निवडणुका नाहीयेत, येणाऱ्या 4 वर्षामध्ये कुठल्याही निवडणुका नाहीयेत. आम्ही हे आंदोलन मुलुंडकरांसाठी करतोय, मुंबईकरांसाठी करतोय, मुलुंडच्या लोकांसाठी करतोय, निसर्गासाठी करतोय. 5 जूनला सगळ्यांनी आपापलं एक झाड लावून फोटो काढला, फोटो सेशन केलं, पण एक झाड लावून काय होणार नाही. जे आहे तो निसर्ग, तो जरी वाचवला तरी आपण 5 जूनचा निसर्ग दिवस आहे तो आपण साजरा केल्यासारखाच आहे. विकास हवाय, विनाश नकोय, हा एकच नारा आहे आमचा. तर आम्हाला सरकारला विनंती आहे, आमच्या मुलुंडकरांतर्फे, मुंबईकरांतर्फे, धारावीकरांतर्फे, सगळ्यांतर्फे की तुम्ही मिठागरांवरती वास्तव्य करू नका, बांधकाम करू नका. मुलुंडची फुसफुस आहेत, मुलुंडचा जीव आहे, मुंबईचा जीव आहे. तर विकास करा, विनाश करू नका. ही सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील सर्व नेते, केंद्रातील सर्व नेते, आमचे स्थानिक आमदार, नगरसेवक सगळ्यांना आवाहन करतोय की अशा प्रकारे तुम्ही निसर्गाचा ध्यास करू नका, विकास करा, विनाश करू नका. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.